मॉर्निंग आणि आज मी सकाळी सकाळी ही स्केच काढत होते। हा जो मी चिपकवलेला आहे ना, ह्याला काच होती, तर काच मी काढली आणि काच फुटलेली आहे त्यामुळे, आणि ही साईडला मी ही पट्टी चिपकवून घेतली आणि इकडे हे असं चिपकवून ह्या गमामध्ये मी चिपकवून घेतले ही स्केच। मी किचनचा थोडा हे करते त्याच्यामुळे हे, आणि इथून थोडा नॉर्मली कट झाला, राहू द्या। नंतर मी ठरवले की इथे चिकटपट्टी लावेन साईडला अशी, नाहीतर लॅमिनेशन तरी करेन हा स्केच। हे शिकले कशी माहिती आहे, चित्र काढायला हुबेहूब ते ह्या स्केचवरनं असे मागे जे स्केच असतात ना, ते कसे स्केच काढायचे आणि ते कसे कलरिंगमध्ये भरायचे हे सगळं मागे दिलेलं असतं। आपल्या चित्रकलेची वही असते ना, त्या वहीच्या मागे खरी इथून शिकले चित्र काढायला। माझ्या भावाने सांगितलं होतं इथून चित्र काढायला शिक, आणि तेव्हापासून मी चित्र काढायला लागले, तर हुबेहूब चित्र काढायला लागले। आज मी काढले हा स्केच। हा स्केच मी किचनमध्ये तरी लावेन, नाही तर हॉलमध्ये लावेन। हॉलमध्ये तर नाही चांगला वाटणार, कारण की याला कलरिंग करायला लागेल। स्केच काढायचे असेल ना, तर ही लीड पेन्सिल असेल ना, ह्याचा जास्त उपयोग करून घ्यायचा। ह्याने ना परफेक्टली निघतात स्केच। मला जर ही जर पेन्सिल असेल ना, तर मी कसंही चित्र भारी काढेन कोणत्याही पद्धतीत। पण मला पेन्सिल नाही आवडत। माझ्याकडे अशा अजून 3-4 असतील, म्हणजे या पहिलेच्या आहेत, आत्ताच्या नाही आहेत। पहिले मी ज्यावेळी कॉलेज करायचो ना, त्यावेळी मला लागायचे। आणि इंजिनिअरिंग करताना तर हे तर स्केचसाठी काढण्यासाठी, तरी ही जर पेन्सिल असेल ना, म्हणजे लीड पेन्सिल, तर खरं सांगते एक नंबर। आणि स्केच काढायचे असेल ना, कोणताही चित्र काढायचं असेल, तर याप्रमाणे हलक्या पेन्सिल फिरून अशी हलक्या हलक्या हाताने कधी पण स्केच काढायचा असतो, तो परफेक्टली येतो। आणि नंतर डार्क करून घ्यायचं। जेवढं आपल्याला डार्क करायचं असेल ना, तर नंतर डार्क करून घ्यायचं असते, परफेक्ट येतो। किती थर्ड क्लास काढणारा असू दे स्केच, तरी भारी स्केच येतोय। मी नॉर्मली डार्क करून घेतली ही स्केच, तरी किती फरक पडले। मी अशीच आता श्रीकृष्णाचीही बनवणार आहे स्केच। आता रिमूव्ह केलं ना, हलक्या हाताने केलं ना, तर अजिबात राहत नाही। म्हणून डार्कमध्ये पहिल्यांदा प्रेस करून कधीच पेन्सिलून स्केच काढायची नसते, आणि हे लक्षात ठेवा कायमचं। हायस्कूलमध्ये आम्हाला सरांनी सांगितलेलं होतं की स्केच काढताना, कोणतीही स्केच चित्र काढताना प्रेस करून कधीच पेन्सिल फिरवायची नाही। हलक्या हाताने, जेवढे हलक्या हाताने काढता येईल ना, तेवढे हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे। झाडं सांगायचे सर काढायला आम्हाला सतत, कधी पण बघा काढा झाडा, या पद्धतीत काढायचं। नारळाचं झाड काढते आम्ही। या पद्धतीत आम्ही नारळ काढायचो। नारळाची झाडं कधी वर्गात आले की आम्हाला काय, नारळांची झाडं काढा। तून चेअरमध्ये बसून झोपं काढायचे आणि आम्हाला सांगायचे काढा नारळांची झाडं। आम्ही काढतोय। एक पिरियड आमचा असाच जायचा, नारळांची झाडं काढायचं। तर आमच्या वर्गात फक्त आम्ही 3 काय 4 जणी अशा होतो की ते सांगायचे एक न करायचो एक, पण चित्र 1 नंबर काढायचो। डार्क स्केच केले ना, तर किती छान दिसते। फोटोला असंच आहे, त्याचप्रमाणे मी डार्क करून घेतले आणि इथे बिंदी लावून घेतली। मला बिंदी आवडते म्हणून। हिला बिंदी नाही आहे, इथे बिंदी नाही आहे। आता बघा बिंदी लावली तर किती छान दिसते। ह्याच्याने फरक वाटते आणि माझ्याने फरक वाटते नाही। माझा चेहरा छोटा आला आहे, हिचा चेहरा मस्त छान वाटतोय। थोडासा फरक वाटतोय, असा लांबट घ्यायला पाहिजे। थांबा मी थोड्या वेळाने परत करते स्केच। वाटतोय का, आलाय का नाही? कसं मस्त काढले, छान काढले। आत्ता बघा कसं वाटते, आता परफेक्ट वाटायला लागलं ना, आता परफेक्ट वाटायला लागलं। हे ते ही हनवटी आहे ना, ही चीन वाढवली थोडी,
आणि इथे थोडासा भाग दिला आणि इथे फरक तसंच आला आहे. आत्ता दोन्ही सेम वाटतात. मी स्केच काढताना तुम्हाला दाखवणार होते, पण काढताना पूर्णपणे 2 तास झाले असते. पण मी त्यावेळी नॉर्मली दाखवणार होते, पण आत्ता मी दाखवेन ना ती श्रीकृष्ण काढणार आहे मी स्केच. त्यावेळी मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काढतात आणि डीपली पहा. त्यावेळी सांगते मी, परफेक्टली तुम्ही शिकाल. चित्र काढायला एकदम सोपं आहे, काहीच एवढा डिफिकल्ट नाही आहे. ते स्केच काढायला किती एवढा डिफिकल्ट नाही आहे आणि कोणतीच गोष्ट करायला डिफिकल्ट नसते. पण करणार आहोत आपण. आता मी एक वेळा असंच कोणता तरी आम्हाला टाईम असा एकदम फ्रीली त्यावेळी मी काढणार आहे स्केच. श्रीकृष्ण माझा फेवरेट. कशी वाटते ती सांगायला विसरू नका. आणि ही स्केच काढले, ती स्केच किती छान वाटते ही कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मला तरी छान वाटते, कारण की मी यूट्यूबवर जास्त करून किचनचा चॅनल चालवते, त्याच्यामुळे मी ही स्केच काढले. मी बार्बी काढले आणि ह्यामध्ये मी स्केच भरलेली आहे. ह्याच्यामध्ये पहिला साईबाबाचा फोटो होता, तो खराब झाला, मी काढला आणि नंतर ह्याच्यामध्ये हा भरला फोटो. एक नंबर. ही मला फेम मिळालेली आहे ना, ही फेम मला कास्पमध्ये मी होते ना त्यावेळी मला मिळाली होती. त्यावेळी मी चित्र काढून दाखवलेलं होतं ना, त्यावेळी मला ही बक्षीस म्हणून गिफ्ट म्हणून मिळालेली होती कास्प ऑफिसमधनं. स्केच बोलत होते ना ते मी ह्याच्यामध्ये आय थिंक मला वाटतं कंपाची आहे ना, ही कंपाची खूप जुनी आहे. म्हणजे किती वर्षाची माहिती आहे असताना मी 10 इयरची म्हणजे 5 क्लासमध्ये शिकत होती ना त्यावेळीची कंपास आहे. म्हणजे मला वाटते 6 क्लासमध्ये मला कास्प ऑफिसमधनं जास्त वस्तू भेटायच्या. अशी एक दुसरी कंपास होती आणि ह्याच्यामध्ये आय थिंक असेल. आता मला सगळं परत रिटर्न हे करायला लागेल. हे मला तर कोणते आहेत माहिती आहेत कसले. माझ्याकडे सगळे देवांची पुस्तकं भेटेल. हाही देवांचाच आहे. ब्रह्मस्फुरण हाही देवांचाच आहे. वचन सिंधू असे सगळे देवांचीच पुस्तकं माझ्याकडे जेवढी भेटते ना पुस्तकं ती देवांचीच भेटते. मी या फाईलमध्ये ठेवले असे वाटते. ह्याच्यातून काढते. आय थिंक मला वाटते ह्याच्यातच ठेवले. हां, हे बघा, हे मी काढलेले. हा एक, ह्याच्यावर मला वाटते सिग्नेचर असेल आय थिंक. नाही, दुसरी वही आहे. बघ किती स्केच काढलेले. हे एक स्केच काढलेले. मला बार्बी गर्ल आहे ना ती खूप आवडते, म्हणून मी हे जास्त काढते. हे काढलेले ते बघ. ह्याच्या हातामध्ये ना केक होता. मी केक नाही काढला, मी लव काढला ह्याच्या हातामध्ये. आणि ज्यावेळी आम्हाला सर सांगायचेत ना की झाडं काढा, त्यावेळी आम्ही हे असल्या करमत्या करायचो. आम्ही वर्गामध्ये 2-3 जणी अशा मुली होतो, ते काही ना काहीतरी करमत्या करूनच बसायचो. त्या हिस्ट्रीला आम्हाला शिकवायला होतं ना त्यावेळी अग्नी होती, त्याच्यामधनं आम्ही काढून बघून मी हा काढला होता. अग्नी होती त्यावेळी मी ही अग्नी काढलेली आहे. त्यावेळी आम्हाला सर सांगायचे की काढा तुम्ही झाडं ही नारळाची झाडं काढायच्या ऐवजी आम्ही हे काढायचो. त्याही काढायला मला आवडायच्या. वर्गात बसून काहीच पिरियड एकदम ऑफ असतील मग त्यावेळी बसून हे हाताचे शिक्के उठवायचे तरी काढायचे. हा माझा छंद असायचा. आणि हे आम्हाला प्रॅक्टिकल कोणते असले ना त्या प्रॅक्टिकलला चिपकवण्यासाठी असायचे. त्याचे हे सगळे आहेत, किती जुने आहेत आणि ते मी असेच जपून ठेवलेले आहेत. कॉलेज स्कूल शिकलोय ना तर मी बिना क्लासने सर्व शिक्षण झाले. मला क्लास कधीच आवडला नाही. मला क्लासला सांगत क्लास लाव, पण मी क्लास कधीच नाही लावलं. क्लासला गेले ना की 2-3 दिवस जायचो आणि मग रिटर्न बंद व्हायचो.